आज बनवते रोजच्या जेवणातली थाळी. एकदम साधी, सोपी, पौष्टिक आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला हा उत्तम, पोषक आणि घरगुती असा आपल्याला इथे आहार घ्यायचा आहे. ज्यामध्ये मसाले आणि तेलाचं प्रमाण जे असतं ते एकदम कमी असतं आणि जे पण आपण खाणार असतो ते एकदम पोषक, हेल्दी असायला हवा. जेणेकरून आपण वजन कमी करताना आपल्या शरीरातली जी एनर्जी कमी होते ती कमी न होता आपलं वजन कमी झालं पाहिजे असं पोषक जेवण आज आपण आपल्या रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिलं इथे आपण आळूच्या वड्या बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे जी आपली गावरान पानं असतात ती इथे घेतलेली आहे. स्वच्छ धुवून वगैरे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि मिठाच्या पाण्याने शक्यतो पानं इथे धुवून घ्यायचे. नंतर ना इथे धने, जिरे, बडीशेप, आलं लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं ओलं खोबरं घेऊन याचं वाटण करून घेतलेले. ते वाटण आपल्याला एका पातेल्यात घालायचं. त्यामध्ये आपल्याला ओवा थोडासा घालायचा, 1 चमचा आपल्याला पांढरे तीळ यामध्ये घालायचे, लाल तिखट यामध्ये घालून घ्या. त्यानंतर गरम मसाला घाला, थोडीशी चिमूटभर हळद घाला, धने पावडर घाला आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा पिठी साखर घालून घ्या. 1 किंवा 2 चमचे चिंच गुळाची चटणी यामध्ये घालून हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं. 2 किंवा 3 चमचे आपल्याला बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे बेसन पीठ घट्टसर असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं पीठ जे आहे ना ते खलून झालेले, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अजिबात करायचं नाही. नंतर जी पानं असतात, पानांच्या पाठीमागची जी साल असते ना, शिरा, त्या शिरा अशा सुरीने जरासा काढून घ्यायच्या आणि नंतर पळपाटावरती आपल्याला लाटण्याने याच्या शिरा ज्या आहे ना त्या जरासा अशा मोडून घ्यायच्या. म्हणजे आळूच्या पानांचा रोल बनवताना रोल शक्यतो सुटत नाही आणि व्यवस्थित येतो. चाळणीला तेल लावून घ्यायचे. त्याचं कारण की वड्या चाळणीला चिटकली नाही पाहिजे, ती सहज निघाली पाहिजे, म्हणून तेल लावून घ्या. नंतर सगळ्यात मोठं एक पान घ्यायचं, त्याला पीठ लावून घ्यायचं जे आपण बनवून ठेवले ते आणि 5-6 पानांचा एक रोल इथे बनवून घ्यायचा. जर पानं तुमची छोटी असेल तर 4 किंवा 5 पानं इथे तुम्ही लावू शकता आणि जास्त मोठी असेल तर अगदी तुम्ही 3-4 पानांचा रोल लावला तरी चालेल. तर इथे घट्टसर असं रोल आपल्याला इथे बांधून घ्यायचा. या पद्धतीने रोल बांधून झाला की आपल्याला याच पद्धतीने बाकीचा सुद्धा रोल इथे करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असा आपला आळूच्या पानांचा रोल इथे बनवून तयार झालेला आहे. आता झाकण ठेवून घ्यायचं आणि 10-12 मिनटं मोठ्याच गॅसवरती आपल्याला उकडून घ्यायचं. तर इथे आपल्या आळूच्या वड्या अगदी 10-12 मिनटामध्ये उकडून तयार झालेल्या आहे. आता आपण इथे गार करायला ठेवणार आहे. तोपर्यंत शेवग्याच्या शेंगांचा रस्सा आपण इथे बनवून घेऊ. आता शेवग्याच्या शेंगा हेल्दी असतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियमचे जे प्रमाण असतं ते खूप असतं आणि शरीरासाठी, गुडघ्यांसाठी, कंबरेसाठी, तुम्हाला सांगते डोळ्यांसाठी, केसांसाठी शेवगा आठवड्यातून एकदा तरी खाल्ला पाहिजे. आणि वजन जर कमी करणार असाल तर अजिबात कॅल्शियम किंवा विटॅमिन तुमची सी उतरली नाही पाहिजे. ते सगळं तुम्हाला घरातल्या जेवणामधून भेटणार आहे. कमी मसाला, कमी तेलकट जेवण खायचं आहे आणि रोजचंच आपला आहार आपल्याला इथे घ्यायचा आहे. फक्त तेलकट वगैरे मसालेदार पदार्थ, थंड पेय वगैरे अजिबात घ्यायचं नाही आहे. इथे मसाला शेवग्यांसाठी शेवग्याच्या शेंगांमध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून आपण शेंगा उकडायला ठेवलेला आहे. तोपर्यंत इथे खोबऱ्याचा कीस घेतला आहे, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 टोमॅटो, 1 कांदा असं चिरून घेतलेलं आहे. मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि मग हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. नंतर व्यवस्थित परतून घेतला की एका ताटामध्ये काढून घ्या, गार होऊ द्या आणि मग पाणी घालून मसाला चांगला इथे वाटून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी धने वगैरे काहीही घातलेले नाही, तुम्ही पाहिलं असेल. फक्त नेहमीचा जो आपला मसाला, खोबरं
आलं, लसूण, कांदा, टोमॅटो जे असतो तोच मी इथे घालून घेतलेला आहे. आणि शक्यतो शेवग्याचा रस्सा बनवताना वाटणसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने इथे करायचं आहे. फक्त तेलाचा जो वापर आहे तो आपल्याला इथे कमी करायचा आहे. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत एकदा फिरवून घेतलेले. चांगला बारीक असा मसाला इथे वाटला गेलेला आहे. शेवग्याच्या शेंगा पण तुम्ही इथे बघू शकताय व्यवस्थित आपल्या शिजल्या गेलेल्या आहे. फक्त 2 चमचे तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये जिरी मोहरी आणि एक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. नंतर हळद, हिंग, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला थोडा थोडा घालायचा, जेणेकरून आपल्या भाजीला चव पण येईल, फिक्की वाटणार नाही असं घालून घ्यायचा. हलवून घ्यायचं. केलेलं वाटण यामध्ये घालायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर झाकण ठेवून चांगलं आपल्याला इथे शिजून घ्यायचं. आता इथे झाकण ठेवून आपल्याला चांगलं शिजून घेतलं. काय होतं, कमी तेल जरी घातलं तरी रस्स्याला कलर चांगला येतो आणि तरीसुद्धा अगदी कमी तेलामध्ये येते जर तुम्ही या पद्धतीने आपला मसाला जो शिजून घेतला तर. नंतर परतून घेतला की त्यामध्ये शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घाला, कोथिंबीर घाला, चवीप्रमाणे मीठ घाला आणि परत एकदा थोडंसं झाकण ठेवून 10 मिनटं असं उकळता ठेवा. तोपर्यंत आपण इथे भात लावून घेणार आहे. आता वजन कमी करायचं म्हणलं ना तर अनेक जण भात कमी करतात किंवा खातच नाही, पण तसं अजिबात करायचं नाही. एक छोटीशी वाटी नेमाची करायची आणि त्यामध्ये तूप घालून भात शिजवून घ्यायचा आणि तेवढीच वाटी आपल्या आहारामध्ये भाताचा समावेश करायचा, जास्त खायचा नाही. शेवग्याच्या शेंगांचा रस्सा आपला इथे बनवून झालेला आहे. अळूवड्या गार पडलेल्या आहे आपल्या. आता आपण इथे चिरून घेणार आहे. सुरीने आपल्याला ह्या अळूवड्यांच्या वडी कट करून घ्यायची. या पद्धतीने कट करून घेतल्या की आपण वजन कमी करण्याच्या हिशोबाने हेल्दी पोषक असं आपण आहारातले आपली थाळी बघत असतो. त्यामुळे इथे आपण अजिबात तळून अजिबात घेणार नाही. फक्त पॅनवरती आपण थोडंसं तेल लावून शालो फ्राय करतात अगदी त्या पद्धतीनेच इथे आपण करून घेणार आहे. अगदी 1-2 पळ्या तेलामध्ये चिरून झाल्या की पॅनला थोडंसं तेल लावायचं. त्यानंतर वड्या पॅनवरती ठेवून घेतल्या की वरनं सुद्धा थोडंसं तेल, 1 चमचाभर तेल आपल्याला उलटण्याने यावरती असं पसरून घ्यायचं आणि नंतर मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या वड्या भाजून घ्यायच्या. जास्तही काळपट करायच्या नाही किंवा जास्तही कच्च्या अशा राहतील अशा ठेवायच्या नाही. तर दोन्ही साईडने असा हलकासा कलर भाजल्यासारखा आला की काढून घ्यायच्या. आता आपल्या इथे वड्या बनवून झालेल्या आणि चपाती बनवून घेतलेली. आता रोज तर नाही आपल्याला चपाती खायची, पण आठवड्यातून एकदा तरी आपल्याला चपातीचा आहार इथे घ्यायचा आहे. कारण एकदमच आपल्या सगळ्या सवयी मोडत नसतात. नुसतीच बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची तांदळाची भाकरी खाऊन सुद्धा कंटाळा येतो आणि आपल्याला सवय असते चपाती खाण्याची. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी चपाती आपल्या आहारामध्ये समावेश करायचा. त्यानंतर पालेभाज्या जास्त खायच्या आहे. सॅलेडचा इथे वापर आपल्याला जास्त करायचा आहे आणि भाताचं प्रमाण अगदी आपल्याला एवढं छोट्या वाटीभर